रायगड जिल्ह्यामध्ये पेणच्या आसपास आहोत। माणगावमध्ये 4 ट्रॅक नाही, मंडणगड एक्झिट आहे। आपल्याला कशेडी भोगदा लागणार आहे। हा परशुराम मंदिर डावीकडे 1 किलोमीटर असा बोर्ड दाखवले। हा परशुराम घाट सुरू झाला आहे। संगमेश्वर एसटी स्टँड जवळ हे ब्रिजचं काम सुरू आहे। हा मुंबई गोवा हायवे NH66 इथे पण हा 4 लेन आहे। उजव्याकडे रत्नागिरी हा हातखंबा थिटा। मध्ये तर अशी झाडं बिडं पण वाढली आहेत मस्त। सेंटरच्या डिवायडरवरती नाईट ड्रायव्हिंगसाठी रेडियमचे एरोज आहेत आणि स्ट्रीट लाईट्स पण आहेत। हे नडगिवे खारेपाटांमधले आदिष्टी माता मंदिर आहे। कणकवलीला आपण आता पोचलो आहोत। नमस्कार मित्रांनो, प्रमोद कनोळकर या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही बघू शकता मुंबई गोवा हायवे आहे। मी आता चाललो आहे कोकणात। मी तुम्हाला हे मुंबई गोवा हायवेवरती आता सध्याची काय कंडिशन आहे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिथे दाखवणार आहे। चला तर बघूया। हे आता आपण रायगड जिल्ह्यामध्ये पेणच्या आसपास आहोत। पळसपे फाटापासून ते पेणपर्यंतचा मुंबई गोवा हायवे 4 ट्रॅक आहे। इंदापूरला पण हा मुंबई गोवा हायवे 4 ट्रॅक नाही आहे। हे आता आपण माणगावला पोचलो आहोत आणि माणगावला पण अजून मुंबई गोवा हायवे 4 ट्रॅक झालेला नाही। माणगावच्या पुढे असा हा 4 ट्रॅक मुंबई गोवा हायवे आहे। इथे पुढे फ्लायओव्हरचे काम सुरू आहे। हा महाड एक्झिट आहे। या इथे पण हा मुंबई गोवा हायवे 4 ट्रॅक आहे आणि हा मंडणगड एक्झिट आहे। हा पोलादपूरचा अंडरपास आहे। मुंबई गोवा हायवे हा बघा पोलादपूरच्या नंतर हा असा चौपदरी आहे आणि नंतर आता पुढे गेल्यावरती आपल्याला कशेडी भोगदा लागणार आहे। फर्स्ट टाइम आपण त्यातनं प्रवास करणार आहोत। चला तर। टनेल एहेड 500 मीटर्स असा लेफ्टला बोर्ड आहे। टनेलच्या एंट्री पॉइंटला सुंदर असं हे वारली पेंटिंग केले। आता आपण कशेडी टनेलमध्ये प्रवेश करत आहोत।
टनेलमध्ये रेग्युलर इंटरव्हलवरती लाईट्स आहेत. राईट साईडला पण नो ओव्हरटेकिंगचे इंडिकेशन्स आहेत. हा कशिरी टनल अंदाजे 2 किलोमीटर लांबीचा आहे. उजवीकडे जर बघाल तर चिपळूण साईडला जाणारा टनेल मुंबई साईडच्या जाणाऱ्या टनलला कनेक्टेड आहे इमर्जन्सीसाठी. या टनलमुळे आपला 35 मिनिटाचा प्रवास वाचतो आणि आपण फक्त 3 मिनिटात पोहोचतो. टनेलच्या दुसऱ्या एंडला आता आपण पोहोचत आलो आहोत. इथे आता थांबून मी तुम्हाला चिपळूण साईडच्या टनेलचा एंट्री पॉईंट दाखवणार आहे. टनेलच्या पुढे इथे पण बघा हा रस्ता 4 ट्रॅक अजून कंप्लीट नाही. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला ह्या कशेडी बोगद्यामधनं आपण आलो, अवघ्या 3 मिनिटात आलो. तर हा बघा, हे जे इंडियाचा फ्लॅगवाला आहे तो आपण मुंबई साईडने इथे आलो आणि हे जे वारली पेंटिंग केलेलं जे दिसतं आहे तिथून आता आपण तिथून एंट्री केली तर आपण मुंबई साईडला जाणार. इथे बघा हा बोर्ड आहे, टनेल 100 मीटरचा आहे. इथे पण आपल्याला दिसत आहे की वेगवान पद्धतीने इथे काम सुरू आहे. पुढे हा मुंबई गोवा हायवे 4 ट्रॅक आहे. इथल्या रस्त्याची वळणे नागमोडी असून सुद्धा बघा इथे 4 ट्रॅक मुंबई गोवा हायवे पूर्ण झालेला आहे. हा परशुराम मंदिर डावीकडे 1 किलोमीटर असा बोर्ड दाखवले.
परशुराम घाट आहे. परशुराम घाटात डावीकडच्या भिंतीवरती बघा, इथे सुंदर असं हे पेंटिंग केलेलं आहे. समोरून लाल परी जात आहे. सेंटरला डिवायडरवरती ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स कलर केलेले आहेत. चिपळूण सिटीमध्ये पण बघा, फ्लायओव्हरचं काम अजून सुरू आहे.
चिपळूणच्या पुढे इथे बघा आता हा मुंबई गोवा हायवे परत 4 ट्रॅक आहे. सावर्डेच्या नंतर संगमेश्वरपर्यंत हा मुंबई गोवा हायवे बऱ्यापैकी पूर्ण आहे. हे आता आपण संगमेश्वरला पोचलो आहोत. संगमेश्वर एसटी डेपोच्या बाजूला इथे फ्लायओव्हरचं काम सुरू आहे. तर मित्रांनो, संगमेश्वरच्या पुढे कणकवलीच्या दिशेने पण बघा हा मुंबई गोवा हायवे NH66. इथे पण हा 4 लेन आहे आणि इथे आम्ही आता ह्या कोकणी स्वाद रेस्टॉरंटला दुपारच्या जेवणासाठी थांबलो आहोत. या इथे आम्ही थांबलो आहोत. जेवणामध्ये आम्ही काजूची उसळ, कोथिंबीर वडी आणि सोलकढी त्यासोबत चपाती आणि भात ऑर्डर केलेला आहे. पुढे पण हे वेगवान पद्धतीने काम सुरू आहे. इथे पण तुम्ही बघू शकता मुंबई गोवा हायवेचे चौपदरीकरणाचे काम वेगवान पद्धतीने सुरू आहे. झाडं बिडं पण वाढली आहेत मस्त. इथे पण बघा हे फ्लायओव्हरचं काम सुरू आहे. इथे बघा या मुंबई गोवा हायवेचे काम पूर्ण झालेले आहे. सेंटरला डिवायडर वरती इथे रेडियमचे इंडिकेशन्स पण लावण्यात आलेले आहेत. इथे पण बघा हे डिवायडरला ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स मारलेले आहेत. सेंटरच्या डिवायडरवरती लाईट पोल्स पण आहेत.
सेंटरच्या डिवायडरवरती इथे सुंदर असे प्लांटेशन पण केलेले आहे. हे आता आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोहोचलो आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या नडगिवे गावातले हे आदिष्टी माता मंदिर आहे. या आदिष्टी माता मंदिरचा संपूर्ण व्लॉग माझ्या प्रमोद तोंडवकर या यूट्यूब चॅनलवरही आहे, तो तुम्ही नक्की बघा. कणकवलीजवळ आता आपण पोहोचत आलो आहोत. कणकवलीला आता आपण पोहोचलो आहोत. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा हा मुंबई गोवा हायवेचा व्लॉग? याच्यामध्ये मी तुम्हाला रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली मुंबई गोवा हायवेची सध्याची परिस्थिती दाखवली आणि किती वेगवान पद्धतीने काम सुरू आहे ते दाखवलं. तसेच मी ह्यामध्ये तुम्हाला नवीनच सुरू झालेला दुपदरी कशेडी टनेल बोगदा त्याचा पण प्रवास दाखवला आणि परशुराम घाट, भोसते घाट वगैरे पण मी तुम्हाला दाखवले. तर चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला जर हा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.